मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झालेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय। त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाईल। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं हम लोग सेफ रख पाएंगे। आज मी सर्वप्रथम मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो। मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहेत। खरं म्हणजे मुंबईमध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी 2.5 वर्ष काम केलं। आता देवेंद्रजी गेले वर्षभरापासून काम करतायत। गेले 3.5 वर्षामध्ये ज्या मुंबईच्या विकासाला आम्ही चालना दिली महायुतीने, कामाची पोचपावती मुंबईकरांनी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे। खऱ्या अर्थाने आम्ही जी मुंबईकरांना आश्वासनं दिली, वचनं दिली, त्याच्यावर मुंबईकरांनी विश्वास ठेवलेला आहे आणि महायुतीला भरघोस असं यश या मुंबईकरांनी दिलंय। त्याबद्दल म्हणजे विकासाला प्राधान्य आणि विकासाला मुंबईकरांनी स्वीकारलेला आहे। बाकी गोष्टी मी आज काय बोलत नाही, परंतु गेले 25 वर्ष जे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्या मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं की विकासाची जी काही आवश्यकता होती, मुंबईला जागतिक दर्जाचं शहर व्हावं अशा प्रकारची भूमिका आमची महायुतीची आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुती सरकार आम्ही काम करतोय महायुती सरकारमध्ये आणि मुंबई शहरासाठी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू।